नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. गेल्या 27 तारखेला 2 सुरक्षा रक्षकावरती ज्यांनी हमला केला होता, आज तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीचा संबंधित कुठेतरी आतंकवादीशी आहोत. आज आपण त्याच्या घराच्या खाली आहोत आणि ATSच्या मार्फत त्याची तपासणी चालू आहे. परंतु ह्या तपासणीमध्ये फार मोठ्या गंभीर गोष्टीचा आता खुलासा होत आहे. विशेषतः म्हणजे ह्या ज्या सोसायटीमध्ये जो राहतो, ह्या सोसायटीच्या गेटवरती आणि दरवाजावरती त्याने काही नोटीस लिहिल्या होत्या. मी आपल्या कॅमेरामॅनला सांगू शकतो की ह्या बिल्डिंगचं त्या इमारतीमध्ये तो राहत होता आणि विशेषतः म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये त्याचं A विंगमध्ये 303ऱ्या माळ्यावरती त्याचं जे घर होतं, ह्या घरामधून काही पेपर्स वगैरे आपल्याला सापडलेले आहेत असे ATSने सांगितलेलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी झेब जुबेर अन्सारी यांनी तपास यंत्रणापासून पुरावे लपवण्यासाठी स्वतःचा मोबाईल फॉर्मॅट केल्याची माहिती ही ATSच्या सूत्राकडून मिळालेली आहे. यामागचा उद्देश फोनमधील महत्त्वाची माहिती व डेटा नष्ट करण्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींनी वापरलेला दुसरा मोबाईल फोन कुठेतरी फेकून दिल्याच्याही तपासात निष्पन्न झाले असून त्या मोबाईलचा शोध ATSकडून सुरू आहे. फोनमधून अधिक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यताही वर्तवली जात असून दरम्यान आरोपीच्या घरची झडती घेतली असता ATSला एक हस्तलिखित पत्र सापडलं आहे. या पत्रातील मजकूर अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्यामध्ये आरोपीने ISIच्या या दहशतवादी संघटनेप्रती निष्ठा व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये लोन उल्फ हल्ल्याचा उल्लेख करण्यात भविष्यातील संभाव्य हल्ल्याचे संकेत दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तसेच बिलाद अल हिंदमध्ये खरा जिहाद पाहायला मिळेल अशा स्वरूपाचे विधानही या पत्रामध्ये आढळले आहे. युवकांना इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याचं आव्हानही केल्याचं यात नमूद असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा हल्ला केवळ व्यक्तिगत कारणावर झाला की त्यामागे कोणता मोठा कट किंवा दहशतवादी प्रेरणा आहे याचा सखोल तपास आता ATSकडून सुरू आहे. दरम्यान जखमी सिक्युरिटी गार्डवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मीरा परिसरामध्ये भीतीचं वातावरण तर पसरलेलं आहे, पण पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहेत. पण विशेषतः म्हणजे या संपूर्ण सर्व गोष्टीमध्ये जर असे खुलासे होत असेल आणि ह्या व्यक्तीच्या अजून काही सहकारी तरी असतील तरी या मीरा भाईंदर शहराला किंवा महाराष्ट्राला याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. याचाही शोध आता पोलीस नियंत्रणात घेत आहे. पण विशेषतः म्हणजे जर अशा वृत्तीची अशी जर लोक आत असेल तर खरंच फार मोठ्या प्रमाणामध्ये फार मोठी दुर्घटनाही होऊ शकते. याचाही तपास आता पोलिसांनी घेतला पाहिजे. विशेषतः म्हणजे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या नंतर संपूर्ण देश हादरलं होतं आणि त्याची पुनरावृत्ती ह्या मीरा रोडमध्ये झालेली आहे. या मीरा रोडमध्ये त्यांनी काही तरुणांना आणि तो स्वतः विशेषतः तो शिक्षक असल्यामध्ये ऑनलाईन मुलांना शिकवायचा अशा पण गोष्टी माहिती पडले. आता ऑनलाईन शिकवणीमध्ये नेमकं काय शिकवायचं याचाही पोतोस आता पोलीस घेत आहे. जर याच्या अजूनही सहकारी असेल तर खरंच फार मोठी चिंतेची बाब आहे. मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर.